सतीश पाटील, रामदास शेवाळे आणि बबन मुकादम काय वाटतं? तो ही फाईट सुद्धा सतीश पाटील वर्सेस रामदास शेवाळे आहे. मतदारांचं एक म्हणणं येते की प्रभागाचे किती प्रश्न यांनी आतापर्यंत पालिकेत मांडले, असे पण आता तुम्हाला असं वाटतं की किती नगरसेवक असे असतात, हातावर मोजता येणारच नगरसेवक आहेत की त्यांना आणि म्हणून अमर पाटील वर्सेस सुदाम पाटील हा हाय व्होल्टेज फाईट जे आहे ते फाईट आपल्याला पाहायला मिळते. त्याचा निकाल काय लागेल ते 16 तारखेला समजेल. लढवाया हा न्यूज चॅनल जो आहे तो स्थानिक पातळीवर जरी असला तरी त्याला फॉलोअर्स त्याचे जे आहेत ते संपूर्ण महाराष्ट्रभर आहेत. आणि पनवेल सारख्या आंतरराष्ट्रीय शहरात, कारण नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पनवेलला आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. पण या भूमीमध्ये लढवाया हा जो न्यूज चॅनल आहे तो खूप लोकांचे प्रश्न मांडतोय आणि लोकांपर्यंत पोहोचतोय, जनसामान्यांचे प्रश्न मांडतोय आणि नेमक्या राजकीय घडामोडी काय, सामाजिक घडामोडी काय, शैक्षणिक घडामोडी काय त्या लोकांपर्यंत पोहोचवतोय. त्याला खूप खूप शुभेच्छा. लढवाया पनवेल महानगरपालिकेचं बिगुल वाजलेलं आहे. पनवेल महापालिकेतील प्रामुख्याने कळंबोलीतल्या प्रभागांमध्ये मी आता उभा आहे. कळंबोलीतील प्रामुख्याने महत्वाचे 4 प्रभाग, प्रभाग 7, 8, 9 आणि 10 या प्रभागांमधनं आता अर्ज माघारी घेतल्यानंतर खऱ्या अर्थाने चुरशीच्या लढीत नेमकी कुठल्या उमेदवाराबरोबर कोणता प्रतिस्पर्धी उमेदवार असणार हे आता क्लिअर चित्र स्पष्ट झालेलं आहे. या संपूर्ण प्रकाराबाबत बोलण्यासाठी आपल्या सोबत आज जोडले गेले ज्येष्ठ पत्रकार नाना भाऊ करंजुले. आपण त्यांच्याकडनं या सगळ्या सविस्तर माहितीचा आढावा घेणार आहे. नाना, आपलं सर्वप्रथम लढवय्या रोखोकला मध्ये आपलं स्वागत. आपलं खूप शेड्यूल बिझी होतं आणि या सगळ्या प्रकाराने आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आम्ही तुमचं स्वागत करतो. कसं बघताय? कळंबोलीच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर कळंबोलीमध्ये थेट लढती आपल्याला दिसून येतील. आपण ज्या प्रभागात आता आपली मुलाखत चालू आहे तो प्रभाग क्रमांक 8. हाय व्होल्टेज फाईट जी आहे ती फाईट आपल्याला संपूर्ण महानगरपालिकेचं त्या प्रभागाकडे लक्ष लागलं आहे. कारण 2 पक्षाचे एक जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा प्रमुख या प्रभागामध्ये उतरलेले आहेत आणि त्याच्यामुळे प्रभाग क्रमांक 8 हा हाय व्होल्टेज आणि सर्वसामान्यांना बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो खूप तुल्यबल लढत जी आहे ती लढत या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळेल अशी एकंदरीत स्थिती आहे. लोकांना नेमका उमेदवार कसा पाहिजे? लोकांना उमेदवार जो आहे तो, आता ही जी निवडणूक आहे ही निवडणूक ही व्यक्तिगत पातळीवरती निवडणूक आहे, पक्ष पातळीवरती नाहीये. तुमचं वैयक्तिक त्या प्रभागामध्ये तुमचं वैयक्तिक होल्ड कसं आहे, त्यानंतर तुमची इमेज कशी आहे, त्यानंतर तुम्ही सर्वसामान्य लोकांची किती तुमची नाळ जोडली गेलेली आहे, तुम्ही सर्वसामान्य लोकांची किती विकास कामे केलेली आहेत, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहावयास मिळतील. व्यक्तिगत ही निवडणूक जी आहे ती निवडणूक लढवली जातील पार्टीजपेक्षा. जसं आपण विधानसभा बघतो, लोकसभा बघतो. विधानसभेला जर पाहिलं तर आपण देवेंद्र फडणवीसांकडे पाहून लोक मतदान मागतात. त्यानंतर केंद्रामध्ये जर विचार केला तर आपण नरेंद्र मोदींकडे पाहून लोक मतदान करतात. पण इथे व्यक्ती कसं आहे, मग सुदाम पाटील कसे आहेत, सतीश पाटील कसे आहेत, त्यानंतर रामदास शेवाळे कसे आहेत, अमर ठाकूर कसे आहेत, अमर पाटील कसे आहेत, रविनाथ पाटील कसे आहेत, त्यानंतर रवी भगत कसे आहेत, या सगळ्या लोकांची इमेज, सगळ्या लोकांचं वैयक्तिक कनेक्शन याच्यावरती ही निवडणूक जी आहे ती लढवली जात आहे. पनवेल महापालिकेतला हा कळंबोलीचा खूप प्रभाग, जसं तुम्ही हाय व्होल्टेज म्हणताय तर हाय व्होल्टेजच खरं उमेदवार या ठिकाणी होते. प्रभाग 7चं गणित काय वाटतं? प्रभाग 7 मध्ये वास्तविक प्रभाग 7 जो आहे तो 7 एकतर त्या प्रभागामध्ये रोडपाली गाव आहे आणि रोडपाली गाव त्या ठिकाणी स्थानिक जे आहेत, आगरी समाजाचे लोक असतील, सगळ्या समाजाचे लोक आहेत, ते स्थानिक लोक त्या ठिकाणी आहेत. त्यांचं मतदान जे आहे ते मतदान हे प्रभावी ठरणार आहे, निर्णायक ठरणार आहे. त्यानंतर रोडपालीमध्ये सेक्टर 14 आहे, सेक्टर 15 आहे की जिथे अल्प उत्पादन गटातील लोक राहतात. बीओ पॉवर्टी लाईनची जे बीओडीपीचे घर आहेत ती लोक तिथे राहतात. आणि त्याचबरोबर सेक्टर तुम्ही 20 आणि 17ला गेला तर तिथे टॉवर मध्ये लोक राहतात. त्या ठिकाणी उत्तर भारतीय लोकांचं जे प्राबल्य आहे ते जास्त आहे. सेक्टर 14 आणि 15 मध्ये घाटमाथ्यावरची लोक आहेत त्यांचं प्राबल्य जास्त आहे आणि गावामध्ये स्थानिक लोकांचं प्राबल्य जास्त आहे. तर हे एकूण मिश्र लोकवस्ती असणारा हा जो मतदारसंघ आहे त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने पाठीमागच्या निवडणुकीमध्ये विजय संपादन केला होता. परंतु आता सध्या जर आपण पाहिलं, काल काँग्रेसने जी रॅली काढली त्या रॅलीवरून प्रचंड मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केलं आणि सुदाम पाटील जे उमेदवार आहे, सुदाम पाटील हे राजकारणामध्ये बऱ्याच वर्षापासून काम करतायत. गोकुळशेठ पाटील त्यांचा वारसा आहे, काँग्रेसचं त्यांना पाठबळ आहे आणि त्यांची एक स्थानिक पातळीवर एक ओळख आहे. आणि म्हणून अमर पाटील वर्सेस सुदाम पाटील हा हाय व्होल्टेज फाईट जे आहे ते फाईट आपल्याला पाहायला मिळते. त्याचा निकाल काय लागेल ते 16 तारखेला समजेल. पण एक मोठा चांगल्या प्रकारचं आव्हान जे आहे ते आव्हान
सुदाम पाटलांनी निर्माण केलेले आणि अमर पाटील सुद्धा तितकेच तुल्यबळ उमेदवार आहेत की ज्यांनी 5 वर्ष या ठिकाणी काम केलेलं आहे. प्रभाग 7 मध्ये जसं आपण बोलतोय की ही खरी लढत अमर पाटील आणि सुदाम पाटील यांच्यामध्ये असणार, त्या ठिकाणी अपक्ष उमेदवार पण असतील आणि उभाटा गटाचे देखील उमेदवार या ठिकाणी उभे आहेत. त्यांचं कसं प्राबल्य असणार हे आपण म्हणूच, पण भारतीय जनता पार्टी विकास कामांच्या जोरावर आज पुन्हा एकदा मतदारांचा मताधिक्य मिळवण्यासाठी सज्ज झाली आहे. कळंबोलीचा जर विकास जर आपण पाहिला तर कळंबोलीमध्ये भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यानंतर जो काही रस्त्यांची कामं झाले असतील, अल्ट्रा मॉडर्न गार्डन्स असतील, हा जो मुद्दा आहे तो विकासाचा मुद्दा घेऊन ते समोर जातात. आणि विरोधी पार्टी जी आहे म्हणजे जे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात महाविकास आघाडी आहे, ते या ठिकाणी कसा विकास झालेला नाही, कसं कळंबोली भकास आहे, कळंबोलीचा विकास झालेला नाही, कळंबोलीत कोणते कोणते नागरिक समस्या आहेत, त्या समस्या लोकांपर्यंत घेऊन जातात आणि विकास विरुद्ध समस्या अशी फाईट या ठिकाणी आपल्याला प्रभाग 10 मध्ये करतो. प्रभाग 10 मध्ये मागच्या वेळेस रवींद्र भगत ते जे होते ते तुल्यबळ एक उमेदवार होते, निवडून आलेले उमेदवार होते. त्यांचं शेतकरी कामगार पक्षातून भाजपमध्ये प्रवेश झालेला आहे, सरस्वती काथारांचा प्रवेश झालेला आहे. त्यामुळे कागदावर तर भारतीय जनता पक्ष जो आहे त्या भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जे आहेत ते तुल्यबळ वाटतात, परंतु गोपाळ भगत हे जे आहेत ते गेल्या अनेक वर्षांपासून कळंबोलीत काम करतायत. पंचायत समितीचे सभापती म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि एक लो प्रोफाईल उमेदवार किंवा सर्वांशी मिळून मिसळून राहणारा, सर्वांशी एकोपा ठेवणारा, सर्वांना न दुखवणारा असा उमेदवार असल्यामुळे आणि कळंबोलीत त्यांना चांगल्या प्रकारे पाठबळ मिळत असल्यामुळे आणि शेतकरी कामगार पक्षाची पूर्ण ताकद त्यांच्या पाठीमागे असल्यामुळे त्यांनी रवींद्र भगत वर्सेस गोपाळ भगत ही जी लढाई जी आहे, भगत कुटुंबीय भगत रवींद्र भगत पण लोकांच्या संपर्कात आहेत आणि अनेक वर्षाचे आपण बघतो. पण आता निवडणूक म्हणजे कोण कोणाचा म्हणतात ना, मित्र नसतो, शत्रू नसतो, शेवटी निवडणुकी लढवण्यामध्ये रवींद्र भगतांची पारडजड आहेच, कारण त्यांनी शेतकरी कामगार पक्षामध्ये काम करताना आंदोलन केले, लोकांशी टच आहे, प्लस ते भारतीय जनता पक्षामध्ये आलेले आहेत. रवींद्र भगतांची पारडजड आहेच, कारण त्यांनी शेतकरी कामगार पक्षामध्ये काम करताना आंदोलन केले, लोकांशी टच आहे, प्लस ते भारतीय जनता पक्षामध्ये आलेले आहेत. भारतीय जनता पक्षाची पूर्ण ताकद त्यांच्या पाठीशी आहे. नाही, याच्यामध्ये एक असा मतदारांचं एक म्हणणं येतं की प्रभागाचे किती प्रश्न यांनी आतापर्यंत पालिकेत मांडले, असे पण आता तुम्हाला असं वाटतं की किती नगरसेवक असे असतात, आता मोठा येणारच नगरसेवक आहेत की त्यांनी अनेक प्रश्न ते महापालिकेत मांडलेले आहेत. आता सतीश पाटलांनी महापालिकेत बरेचसे प्रश्न मांडलेले आहेत, त्याच्यात आपण सगळे साक्षीदार आहात. रवींद्र भगतांनी बऱ्यापैकी आंदोलनं केलेली आहेत, त्यानंतर बाकीचे काही 1-2 नगरसेवक आहेत त्यांनी परफॉर्मन्स केलेला आहे. आता काही प्रश्न सभागृहात मांडतात, काही पत्रप्रपंच करून पाठपुरावा करतात. त्यामुळे प्रत्येकाची पाठपुरावा करण्याची, प्रत्येकाची फॉलोअप घेण्याची पद्धत वेगळी आहे. म्हणजे एखादा माणूस खूप सभागृहात बोलला म्हणजे विकास होतो असं नाही, किंवा एखाद्या माणसाने खूप पत्र दिले म्हणून विकास झाला असं नाही. तर प्रत्येकाची पद्धत जी आहे ती फॉलोअपची पद्धत ती किती प्रभावी ठरलेली आहे, त्यांनी किती विकास केलेला आहे त्याच्यावरती बरंच काय. नागरिकांच्या मनात जर काय चाललंय, मतदारांच्या मनात काय चाललं असं जर प्रश्न विचारला तर काय सांगणार? आता सध्या तर खूप कालपासून तर निवडणुकीचे रणधुमाळी सुरू झालेली आहे, पण मला एकंदरीत दिसतंय की या ठिकाणी व्यक्तिनिष्ठ, म्हणजे कोण सांगत असेल की पॅनल टू पॅनल मतदान होईल असं नाही, व्यक्तिनिष्ठ मतदान जे आहे ते मतदान होईल अशी एकंदरीत 2-3 दिवसापासूनची कुणकुण या ठिकाणी आपल्याला ऍज अ पत्रकार म्हणून, ऍज अ तटस्थ माणूस म्हणून, तटस्थ एक व्यक्ती म्हणून मला असं वाटतं. प्रभाग 7 आणि 10 मधलं नानांनी आपल्या या अभ्यासातनं एक संदर्भ आणि एक काही भूमिका त्यांनी स्पष्ट केली. आता प्रभाग 8 हा जो आहे खऱ्या अर्थाने खरंच हाय व्होल्टेज प्रभाग झालेला, आपल्याला पण विश्लेषण करताना खूप अडचणी येत आहेत. कारण एक प्रभागांमध्ये असलेल्या समस्या आणि विरोधी पक्ष नेते म्हणून काम करणारे सतीश पाटील यांच्याशी थेट लढत, जसं प्रभाग 7 मध्ये सुदाम पाटील विरुद्ध अमर पाटील आहे, तसं प्रभाग 8 मध्ये सतीश पाटलांना आता हे टार्गेट आहे. सतीश पाटील वर्सेस बबन मुकादम 2017 साली ह्या दोघांनी एकत्र निवडणूक लढवली आणि भारतीय जनता पक्षाला व्हाईट वॉश दिलं. पण बबन मुकादम त्यानंतर भारतीय जनता पक्षामध्ये गेल्यानंतर साहजिकच भारतीय जनता पक्षाची ताकद वाढलेली आहे. बबन मुकादम आणि त्यांच्या पत्नी प्रिया मुकादम यांचा चांगला जनसंपर्क आहे आणि त्यांनी बऱ्यापैकी लोकांशी त्यांचं चाल बसणं उठणं वगैरे असतं, लोकांशी एकदम संपर्क असतो. तसं सतीश पाटील सुद्धा एक मास लीडर म्हणून पुढे आलेले आहेत. त्यांनी 2 नगरसेवक म्हणून अनेक प्रश्न उचललेले आहेत. त्यांची शैक्षणिक संस्था आहे. त्यानंतर माथाडी कामगार या ठिकाणचा प्रभाग 8 मधला प्रामुख्यानं जो मतदार आहे तो माथाडी कामगार आहे आणि माथाडी कामगार हा शरद पवारांना मानणारा आजपर्यंत आहे आणि आजपर्यंत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कौल दिलेला आहे. पण आता ह्या वेळेस निवडणूक खूप हाय व्होल्टेज झाल्यामुळे
नेमका कोण किती पाठिंबा बरोबर देते आहे. हे 16 तारखेला निश्चित होईल. त्याच्या पत्नी प्रिया मुकादम यांचा चांगला जनसंपर्क आहे आणि त्यांनी बऱ्यापैकी लोकांशी त्यांचं जोडलेलं आहे. चाल बसणं उठणं वगैरे असतं, लोकांशी एकदम संपर्क असतो. तसं सतीश पाटील सतीश पाटील सुद्धा एक मास लीडर म्हणून पुढे आलेले आहेत. बरोबर. त्यांनी 2 नगरसेवक म्हणून अनेक प्रश्न उचललेले आहेत. त्यांची शैक्षणिक संस्था आहे. त्यानंतर माथाडी कामगार या ठिकाणचा प्रभाग 8 मधला प्रामुख्यानं जो मतदार आहे तो माथाडी कामगार आहे आणि माथाडी कामगार हा शरद पवारांना मानणारा आजपर्यंत आहे आणि आजपर्यंत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कौल दिलेला आहे. पण आता ह्या वेळेस निवडणूक खूप हाय व्होल्टेज झाल्यामुळे नेमका कोण किती पाठिंबा देते हे 16 तारखेला निश्चित होईल. या प्रभागातलं जे मतदारांचा जे कौल आहे ते कामगार नेते लोकनेते गुलाबराव जगतापांकडे आहे. म्हणजे अगदी जगताप साहेबांवर हे सगळं बोललं जाते. काय कसं बघता? जगताप साहेबांचा 27 तारखेला वाढदिवस होता आणि कोणाच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण कळंबोली डोंबिवलीला अवतरलेली होती. यावरून गुलाबराव जगतापांची भूमिका ही किती महत्वाची ठरणार आहे हे त्या दिवशी स्पष्ट झालेलं आहे. मला जास्त सांगण्याची काय आवश्यकता तुम्ही होती. बबन मुकादम आणि सतीश पाटलांच्या लढतीबाबत जरी बोलला तर जिल्हाध्यक्ष रामदास शेवाळे या प्रभागातून लढत आहेत आणि त्यांचे सहकारी सरक मॅडम जे आहेत सायली सरक या देखील आहेत आणि त्यांच्या विरोधात तुषार पाटील जे सतीश पाटलांचे चिरंजीव आहेत ते देखील या प्रभागात निवडणूक लढत आहेत. नाही, स्थानिक प्रकारे स्थानिक तुमचे उमेदवार किती तुल्यबळ आहेत आणि ते उमेदवार जर कॅपेबल नसल्यामुळे ते उमेदवार कॅपेबिलिटी खूप महत्वाची असते. तुमची क्षमता महत्वाची असते आणि त्या क्षमतेनुसार तुम्ही तुमच्या निवडणूक रिंगणात उतरलं पाहिजे. या ठिकाणी शिवसेनेला मानणारा फार वर्ग आहे असं म्हणता येणार नाही. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला मानणारा वर्ग आहे. पण या ठिकाणी रामदास शेवाळे गेल्या अनेक वर्षापासून काम करतायत. रामदास शेवाळे यांचा या ठिकाणी जनसंपर्क त्यांची कर्मभूमी आहे आणि त्यामुळे त्यांचा या ठिकाणी प्राबल्य असल्यामुळे त्यांचं एक समाजाची नातं जुळले गेल्यामुळे आणि या ठिकाणी तुषार पाटील जवळपास 10 वर्षापासून वकिली करतायत. सतीश पाटलांचा वारसा घेऊन त्यांचं बाळकडू घेऊन ते पुढे जातात आणि त्यांनी 5 वर्ष लोकांशी संवाद साधलेला लोकांशी ट्रस्ट ठेवलेला आहे. त्यामुळे सतीश पाटलांचे चिरंजीव ॲडव्होकेट तुषार पाटील त्यांनी स्वतःची एक 5 वर्षापूर्वी ओळख निर्माण केलेली आहे आणि सतीश पाटलांचा मुलगा वर्षच रामदास शेवाळे ही फाईट जी आहे ती फाईट पाहणं एकेकाळचे मित्र एकेकाळचे दोस्त आणि ह्या दोस्तांच्या मध्ये एक प्रकारे ही फाईट तुषार पाटलांचं वैयक्तिक स्वतःचा प्रभाव आहेच परंतु ही फाईट सुद्धा सतीश पाटील वर्सेस रामदास शेवाळे आहे असं एकंदरीत चित्र एकंदरीत याचा अर्थ तुषार पाटलांचा प्रभाव कमी आहे तुषार पाटलांची क्षमता कमी असं नाही परंतु एकेकाळचे मित्र आता आपल्याला निवडणूक मैदानात दिसतात आणि त्याकडे सर्व पनवेल महानगरपालिकेची पूर्ण पनवेल तालुक्याची नजर लागलेली आहे. प्रभाग 9 करत असेल प्रभाग 9 मध्ये मागच्या निवडणुकीमध्ये महादेव मध्ये वगळता बाकी शेतकरी कामगार पक्षाने त्या ठिकाणी जिंकलेले आहेत परंतु शेतकरी कामगार पक्षातून शशिकला शेळके यांनी भाजपमध्ये प्रवेश केला नाही. त्यांचे पती शेळके हे निवडणूक रिंगणात आहेत आणि त्या ठिकाणी प्रकाश म्हात्रे सारखा एकदम नीट अँड क्लीन पण कार्यकर्त्याला पुन्हा पक्षाने संधी दिलेली आहे. ही फाईट सुद्धा आपल्याला एकदम टफ फाईट आपल्याला पाहावयास मिळेल. माझे शेवटचे 2 प्रश्न असतील. प्रभाग 7 मध्ये काय वाटतंय कोणाच्या बाजूने मतदार आहे? प्रभाग 7 मध्ये आता प्रत्येक उमेदवार जो असतो म्हणजे लोकांना लोकांचा अपेक्षित असतो परंतु वैयक्तिक लोकांचं आणखी लोकांनी व्यक्त केलं लोक मतपेटीतच व्यक्त करतील पण या ठिकाणी फाईट बदलता हा निसर्गाचा नियम आहे परंतु विरोधक त्या ठिकाणी किती अमर पाटील असेल किंवा रविनाथ पाटलांच्या सौभाग्यवती असतील राजेंद्र शर्मा असतील त्यांना किती डॉमिनेट करतायत त्यांना किती तुम्ही क्रॉस करतायत त्याच्यावरती ती फाईट जी आहे ती अवलंबून आहे. कारण विकास कामं झालेली आहेत भाजपाची प्रचंड मोठी ताकद आहे त्यानंतर भाजपाला मानणारा वर्ग आहे आणि या वर्गातून भारतीय जनता पक्षाला हरवणं खूप कठीण आहे खूप आव्हानात्मक गोष्ट आहे. त्यामुळे लगेच तुम्हाला सांगता येणार नाही पण महाविकासाकडे यासाठी खूप मेहनत घ्यायला लागेल खूप मतदारांपर्यंत जायला लागेल. कलमी कार्यक्रम महायुतीचा एक कलमी कार्यक्रम इथे चालेल. एक कलमी कार्यक्रम चालेल असं वाटत नाही सध्या तर वाटत नाही. मतदार ठरवतील मतदारांच्या मनामध्ये काय मतदार घराघरामध्ये तुम्ही जर गेला तर वडिलांचं मत कुठे जाईल आणि आईचं मत कुठे असेल मुलाचं मत कुठे असेल कारण खूप लोक सजग झालेले आहेत. प्रत्येकाचं आपलं एक मत असतं म्हणजे लोकशाहीने दिलेला तो अधिकार आहे तो प्रत्येक जण आपापल्या मनाने तो हे करत असतो. याला मतदान होईल त्याला मतदान होईल असं सांगता येत नाही कारण खूप पुढे गेलेले आहेत. आता लक्ष्मीचा करिश्मा किती चालेल हे 1-2 दिवसानंतर जेव्हा निवडणूक जवळ येईल तेव्हा ती लक्ष्मी किती प्रसन्न होते त्याच्यावरती बरंच काय असेल पण लोकांनी कोणाला निवडून द्यायचं हे मत अगोदरच ठरवलेलं आहे. त्यामुळे लोकांच्या मनातला नगरसेवक तुम्हाला कळंबोलीत आणि पनवेल महानगरपालिका क्षेत्रात सतीश पाटील रामदास शेवाळे आणि बबन मुकादम काय वाटतं? आता आज 2 दिवसामध्ये त्याचं आपण विश्लेषण करू शकत नाही पण दोघांनी तिघांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये
प्रचाराची धुराळा सुरू केलेला आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ते ताकद लावतील. आता सुरू झालेलं आहे. आपल्याला 4-5 दिवसानंतर ते दिसेल की कोण प्रचारात पुढे, कोण मागे, कोणा जनतेचा कौल काय आहे, कोणाला किती प्रतिसाद मिळतो, त्याच्यावर बरंच काय डिपेंड आहे. नक्कीच. तर हे होते नाना करुंजले, ज्येष्ठ पत्रकार कळंबोलीतले, आणि या त्यांच्या पूर्ण विश्लेषणातून एकच प्रभाग 7, 8, 9, 10 मधला त्यांनी एक प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. मतदार नेमका कोणाच्या बाजूनी राहणार हे वेळ आल्यावरच कळेल. धनशक्ती आणि जनशक्ती ही एकवटली जाणार का, हा आता काही दिवसांवरच हे सगळं चित्र स्पष्ट होईल. कळंबोलीतील प्रभाग 8 मध्ये प्रामुख्याने सतीश पाटील यांच्या विरोधात असलेले अनेक प्रतिस्पर्धी यांच्यामधली खरी लढत, आणि प्रभाग 7 मध्ये तसंच अमर पाटील जे सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आहेत यांच्यामध्ये होणारा सुदाम पाटलांचा हा जो सामना, आणि खूप रंगतदार लढत तसंच प्रभाग 10 मध्ये होणार आहे. कारण की गोपाळ भगत स्वतः तिथे आपले जे कुटुंबीय आहेत, रवींद्र भगत जे भारतीय जनता पार्टीमध्ये आत आहेत, त्यांच्याशी ती लढत, आणि हा असा रोमांचक सामना आणि हाय व्होल्टेज, जसं नानांनी सांगितलं, हाय व्होल्टेज ही निवडणूक होणार आहे. तुर्तास तुम्ही आमच्याशी जोडले जावा. मी शैलेश चव्हाण, लढवय्या रोखतो, कळंबोली. बदल हवा असेल तर आवाजही तसाच हवा. लढवय्या रोखोक, इथे भीती नाही, फक्त बेधडक सत्य.